मित्रांनो, बदलापूरमध्ये अलीकडेच जे स्त्री बीज विक्री प्रकरण समोर आलंय, त्याने माणुसकीला काळिमा फासलाय. विठ्ठलवाडी, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये पोलिसांनी धाडी टाकून तब्बल 8 लाख रुपयांची इंजेक्शनं आणि औषध साठा जप्त केलाय. घराघरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या या केंद्रांनी अनेक प्रश्न उभे केलेत. पण या सगळ्या गोंधळात IVF म्हणजे नक्की काय? त्याची प्रोसेस कशी असते आणि या प्रक्रियेचा गैरवापर कसा केला जातो, हे आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. IVFचा फुल फॉर्म आहे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. सोप्या भाषेत सांगायचं तर शरीराबाहेर गर्भ तयार करण्याची प्रक्रिया. ज्या जोडप्यांना नैसर्गिकरित्या मूल होऊ शकत नाही, त्यांच्यासाठी हे एक आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आहे. या स्त्रीची बीज आणि पुरुषाचे शुक्राणू शरीराबाहेर लॅबमध्ये एकत्रित आणले जातात आणि त्यातून गर्भ तयार केला जातो. ही प्रक्रिया प्रामुख्याने अशा जोडप्यांसाठी असते ज्यांच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये ब्लॉक आहेत किंवा पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी आहे. तसेच वाढत्या वयामुळे ज्यांना गर्भधारणेत अडचणी येतात, त्यांच्यासाठी IVF हा एक उत्तम पर्याय मानला जातो. पण आजकाल याचा वापर चुकीच्या कारणांसाठी आणि पैशांसाठी होताना दिसतोय, जे बदलापूरच्या घटनेतून समोर आलंय. IVFची सुरुवात ही स्त्रीच्या शरीरात जास्तीत जास्त एग्स तयार करण्यापासून होते. सामान्यतः स्त्रीच्या शरीरात दर महिन्याला एकच अंड तयार होत असतं. पण IVFसाठी जास्त अंड्यांची गरज असते. त्यासाठी स्त्रीला 8 ते 10 दिवस विशेष हार्मोनल इंजेक्शन्स दिली जातात. बदलापूरमध्ये पोलिसांनी जी 8 लाखांची इंजेक्शन्स जप्त केली, ती याच कामासाठी वापरली जात होती. जेव्हा ही इंजेक्शन्स दिली जातात, तेव्हा डॉक्टरांना सातत्याने सोनोग्राफीद्वारे देखरेख ठेवावी लागते. अंडाशयात किती अंडी तयार झाली आहेत आणि त्यांची वाढ किती झाली आहे, हे यात पाहिलं जातं. ही प्रक्रिया अत्यंत नाजूक असते. पण अनधिकृत केंद्रांमध्ये कोणतीही देखरेख न ठेवता ही इंजेक्शनं टोचली जातात, जे संबंधित स्त्रीच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतं. जेव्हा अंडी पूर्णपणे विकसित होतात, तेव्हा एक ट्रिगर शॉट दिला जातो. त्यानंतर 34 ते 36 तासाच्या आत एका छोट्या शस्त्रक्रियेद्वारे ही अंडी स्त्रीच्या शरीरातून बाहेर काढली जातात. ही प्रक्रिया भूल देऊन केली जाते. बदलापूर प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे पैशांच्या आमिषाने गरीब स्त्रियांची अंडी अशा प्रकारे बाहेर काढून ती अवैधपणे विकली जात होती. ज्या दिवशी स्त्रीची अंडी काढली जातात, त्याच दिवशी पुरुषाचे शुक्राणू देखील घेतले जातात. जर शुक्राणूंची गुणवत्ता कमी असेल, तर काही विशेष पद्धती वापरून सर्वोत्तम शुक्राणू निवडले जातात. आता खरी जादू घडते ती लॅबमध्ये, जिथे हे दोन्ही घटक एकत्र आणले जातात. लॅबमध्ये एका विशेष डिशमध्ये अंडे आणि शुक्राणू एकत्र ठेवले जातात. निसर्गाप्रमाणेच इथेही शुक्राणू अंड्यामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. जर शुक्राणू कमकुवत असतील, तर ICSI नावाची पद्धत वापरून इंजेक्शनद्वारे थेट अंड्यांमध्ये शुक्राणू सोडला जातो. यातूनच भ्रूण म्हणजेच गर्भ तयार होतो. पुढचे 2 ते 5 दिवस हा गर्भ लॅबमधील एका नियंत्रित वातावरणात ठेवला जातो. डॉक्टर या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवतात. तो गर्भ किती पेशींचा झालाय आणि त्याची गुणवत्ता कशी आहे, यावरून तो आईच्या गर्भाशयात सोडायचा की नाही हे ठरवलं जातं. ही IVF प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची आणि शेवटची पायरी आहे. तयार झालेला सुदृढ गर्भ एका बारीक कॅथेटरच्या मदतीने स्त्रीच्या गर्भाशयात सोडला जातो. ही प्रक्रिया फारशी वेदनादायी नसते आणि यासाठी भुलीची गरज असते. त्यानंतर काही दिवसांनी गर्भधारणा झाली की नाही हे तपासलं जातं. अनेकांना वाटतं की IVF केलं म्हणजे मूल होणारच, पण तसं नसतं. या प्रक्रियेचा सक्सेस रेट हा स्त्रीच्या वयावर आणि तिच्या आरोग्यावर अवलंबून असतो. साधारणपणे 30 ते 40% प्रकरणांमध्ये पहिल्या प्रयत्नातच यश येतं. त्यामुळे अनेकदा ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करावी लागते. आता वळूया मूळ मुद्द्याकडे. बदलापूरमध्ये जे घडलं त्याला एक डोनेशनचा काळा बाजार म्हणतात. श्रीमंत जोडप्यांना मूल हवं असेल, पण स्त्रीची अंडी निकामी असतात. अशा वेळी एजंट गरीब स्त्रियांना पैशाचं आमिष दाखवून त्यांची अंडी काढतात. नियमानुसार हे करण्यासाठी अनेक कायदेशीर अटी आहेत, पण पैशांच्या हव्यासापोटी या अटी धाब्यावर बसून हे रॅकेट चालवलं जात होतं. पोलिसांनी जप्त केलेली इंजेक्शन जर चुकीच्या प्रमाणात दिली गेली, तर त्या स्त्रीला OHSS नावाचा आजार होऊ शकतो. त्यामुळे शरीरात पाणी साठणं, किडनी निकामी होणं किंवा मृत्यू देखील ओढावू शकतो. घरामध्ये चालणारी ही केंद्र कोणत्याही सुरक्षेशिवाय स्त्रियांच्या जीवाशी खेळत होती. पोलिसांना सापडलेल्या 8 लाख रुपयांचा औषध साठा ही केवळ आर्थिक गुन्हा नाही, तर तो मानवी आरोग्याशी निगडीत मोठा गुन्हा आहे. फ्रीजमध्ये न ठेवता, योग्य तापमानात न ठेवता ही औषधं वापरल्यास त्याचे गंभीर परिणाम होतात. विठ्ठलवाडी आणि अंबरनाथमध्ये ज्या प्रकारे ही केंद्र सुरू
सुरू होती ते पाहून प्रशासनाचे डोळे पांढरे झाले आहेत. भारतात ART ॲक्टनुसार प्रत्येक IVF केंद्राची नोंदणी असणं बंधनकारक आहे. स्त्रीबीज दान करण्यासाठी वय, आरोग्य आणि संमती याबद्दल कडक नियम आहेत. बदलापूरमध्ये यापैकी एकाही नियमाचं पालन झालं नसल्याचं प्राथमिक तपासात दिसतंय. तर मित्रांनो, विज्ञान हे नेहमीच माणसाच्या कल्याणासाठी असतं, पण जेव्हा त्याचा वापर बदलापूरसारख्या प्रकरणांमध्ये होतो, तेव्हा ते विदारक असतं. मूल होणं ही एक भावनिक गोष्ट आहे, पण त्याच्यासाठी कोणाच्या तरी आरोग्याशी खेळणं किंवा बेकायदेशीर मार्ग स्वीकारणं हे कधीही समर्थनीय नाही. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? प्रशासनाने अशा अनधिकृत केंद्रांवर अजून कशी कारवाई करायला हवी? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माहिती आवडली असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.